मिलिंदजी कदम, आपण समालोचन करण्यासाठी यायचे. या या थोडं थोडस या, थोडं थोडं या की. हा तू करशील ते आम्हाला आवडेल. चला स्टार्ट. पहिले षटक घेऊन निलेश जाधव. धन्यवाद साहेब. मिलिंद कदम ला तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आपके लिए जरूर सर हिंदी में कमेंटेटर मंगाया हुआ है. हाँ हिंदी में. गेंदबाज नीलेश, नीलेश टू प्रशांत. देखते हैं बहुत ही शानदार एक रन के साथ गौरव और प्रशांत की जोड़ी देखने के लिए मिलेगी आपको. साहब दुगाड़ी का आवाज तो नहीं निकलेगी. सुबह सुबह का माहौल है. दुगाड़ी की आवाज करने के लिए दुगाड़े जैसे कारनामे करने पड़ेंगे. वापस गेंदबाज नीले. जिन्होंने बहुत लिए आज नीलेश और ये देखा जाएगा. फेयर डिलीवरी. मतलब 3 गेंदों के बाद मतलब कंजूस. मैंने कहा था कि नीलेश माझ्या शिवबाच्या नावाचा. थैंक यू डीजे. आपने देखा होगा कि नीलेश ने गेंदबाज डाली थी. चकमा देते हुए गौरव को पवेलियन में भेज दिया. 4 गेंदें डाल 2. अभी नेक्स्ट बैट्समैन साहिल. मैंने कहा था कि ये जेएमपी वासोड़े का घरेलू मैदान है, पर ये मैदान कुछ दिनों से बंद था और उसको मंडल ने, तो वडवल के पूरे जो क्रिकेटर्स होंगे वो शुक्रिया गुजार करते होंगे कि यार ये जो आपने जो करामत की है कि ये ग्राउंड बहुत दिनों से बंद था. आपको क्रिकेट जो पंडरी कहा जाता है वो पंडरी को अपन ने ओपन किया हुआ है. वापस एक बार नीलेश टू साहिल है. बहुत ही शानदार. 1 रन मिलता. 5 गेंदे फेंक चुके हैं नीलेश. 5 गेंदों में 3 रन. मतलब कंजूसी गेंदबाजी. लास्ट गेंद इस ओवर की, उसको खेलेंगे प्रशांत. बहुत ही शानदार. 1 रन के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 4 रन के ऊपर. 1 ओवर की समाप्ति के बाद टोटल टीम का स्कोर है 4. प्रशांत ने 3-4 गेंदें खेली है 2 रनों के ऊपर, और गौरव 2 गेंद खेल के 1 रनों के ऊपर आउट होकर पैवेलियन में पहुंच गए. साहिल ने भी 1 गेंद खेल चुकी है, 1 रन मिला हुआ है.
नेक्स्ट गेंदबाज साहिल जाधव, यंग स्टार गेंदबाज है साहिल, एक ऑलराउंडर का काम निभाते अपनी टीम के लिए। आपने देखा होगा मिड ऑफ के ऊपर एक तजुर्बे वाला जो बल्लेबाज है सचिन, ये भी एक बहुत ही शानदार ऑलराउंडर्स में जाना जाता है। वापस एक बार साहिल टू प्रशांत, देखते हैं अपनी टीम के लिए प्रशांत कुछ कर पाते कि नहीं। ये पहाड़ उनको बढ़ाना पड़ेगा। छक्के और हो जाती हुई गेंद, 1 रन के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रनों के ऊपर। यकीनन सर, आपने कहा कि इधर से आवाज है कि भाई शाम मराग जी के सब उधर जो चाहते बैठे हुए, मतलब दर्शक बैठे हुए उधर, वो पूरा हिंदी जानना चाहते हैं। मराठी समझ में नहीं आती, पर मराठी सीखनी पड़ेगी। आताच मायनी गावचे गावप्रमुख आणि आमचे मित्र उत्कृष्ट समालोचक प्रवीण पवार यांचे इथं आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। बस एक बार साहिल टू प्रशांत, विनीत, प्रशांत की जिम्मेदारी, मतलब प्रशांत ने कुछ 6 गेंदें खेलने के बाद 3 रन खाली बनाए थे। मतलब निराशजनक बल्लेबाजी मिली थी, जो अपेक्षा थी वो कुछ कर नहीं पाए, पर साहिल ने एक तजुर्बा आजमाया, उनको पैवेलियन में भेज दिया। 3 गेंदें डाल चुके हैं, अभी तक 2 रन खर्च कर चुके हैं। टोटल टीम का स्कोर रोकने में सफल, 6 रनों के ऊपर रोका हुआ है टीम को। 2 दिवसीय आमच्यासाठी कॉमेंटेटर करणारे आमचे मित्र सिद्धेश सपकाळ यांचे इथं आगमन झालंय। मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय। बाबा एक बार साहिल टू विनीत, पहिली दस रनों के ऊपर 4 गेंदे 10 रन। तो बस एक बार विनीत टू साहिल, देखना पड़ेगा अंपायर किस तरफ। डॉट गेंद के साथ टोटल टीम का स्कोर रुकता हुआ 10 रनों के ऊपर। विनीत ने वापस वैसे कोशिश की थी, असफल रहे। वो जानते हैं क्रिकेट 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 कैसा खेला जाता है। वापस एक बार रुकता हुआ। तो अजून हे झाला नाही ना भाऊ।
नक्कीच आज मिलिंदजी कदम आमच्या समवेत आहेत कॉम्बॉक्स मध्ये आणि हिंदीमध्ये सगळ्यांचं मनोरंजन करण्याचं कार्य त्यांनी सुरू केलंय. सकाळच्या सत्रामध्ये येणाऱ्या आमच्या प्रेक्षक वर्गासाठी ही मांडाई ठरली, कारण की सकाळ सकाळ एक कणखर आवाज ऐकायला मिळालाय मिलिंद कदम यांचा. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल आहे, पहिल्याच बॉलला पाठवलंय सचिनच्या विरोधामध्ये साहिलच्या बॅट मधून षटकार. जसा आता उन्हाचा कडाका वाढणार आहे ना, तसं आता फलंदाजांनी देखील धावांचा तडाखा मैदानामध्ये पहिल्याच बॉल पासून आता आक्रमणाची सुरुवात केली आहे. 6 अंक मिळाला. स्कोर कार्ड मध्ये वाढ. 16 धावा आहेत. JMP वासोटे विरुद्ध JP खिरकंडी. ओमसाई खिरकंडी आता जणू काही किरण तेजस्वी होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू मागे अंपायर्स कळवत आहेत की 6 धावा. स्विच केलं स्वतःला आणि षटकार पाहायला मिळाला. सारांशच्या बरोबरीने सलगचा दुसरा येणारा षटकार. 22 अंक JMP वासोडे संघाच्या खात्यामध्ये. ओमसाई खिरकंडी वर्सेस JMP वासोडे. या सीझन मध्ये दोन्ही टीमच्या मध्ये लढती पाहायला मिळाल्या आहेत. अद्यापपर्यंतची जर बाजू पाहिली ना तर ओमसाई खिरकंडी संघ पुढे. यकीनन सर अभी देखा 7-8 वर्षापूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे फक्त फटके पाहायला मिळायचे, परंतु आमचे कॉमेंटेटर मिलिंदजी कदम यांनी सुरुवात केली टेनिस बॉल मध्ये कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये स्विच इट खेळण्याची, आणि आता जणू काही हे फटके फेमस झालेत. यकीनन सर, पर तभी बहुत गाली पड़ती थी, अभी ताली बजती है. जब हम खेलते थे तो पर डालने के बाद सचिन ने अपने दिखाया है जो तजुर्बा क्या होगा. दूसरी गेंद डॉट डाल दी. वी नीड टू सचिन. यंगस्टर खेळाडू आहेत, त्यांच्या विरोधामध्ये अनुभवी खेळाडू आणि चढवलेलं आक्रमण, त्यानंतर केलेला पुन्हा एकदा कमबॅक हे पाहण्याजोगं होतं. परंतु अजून देखील 3 चेंडू हातामध्ये राहणार आहेत फलंदाजांच्या. या ओव्हर मध्ये सचिन जिथे गोलंदाजी करीत आहे. देखील फटका दमदार आहे, उंची अधिक गाठली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. विकेट क्रमांक 3 गमावला जाताना मैदानाच्या आतमध्ये. के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ. अगदी चांगला चेंडू होता. अतिरिक्त मी म्हणेल संधी दिली नाही, वेग कमी दिला फलंदाजाला आणि सोबतीने दिलेली फ्लाइट तिथे मात्र फलंदाजाला चाचपडण्यास भाग पाडलं. निर्धाव चेंडू जरूर नाही, विकेट किपरची चूक. इथे मात्र 22 स्वरूपात सिंगलने वाढ. 24 धावा. साहिल सकपाळ आग ओकण्याचं काम केलंय. इथून पुढे देखील त्याला आता थांबावं लागणार आहे. एका खेळाडूला JMP वासोडे संघाची बाजू सावरावी लागणार आहे. डासाळती बाजू आहे, रन्स कमी आहेत. कारण
स्क्वेअर ऑन द विकेट, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेखेच्या बाहेर, चौकार. अंक मोठे गाठले जातात, परंतु सकाळच्या सत्रामध्ये रन्स इथे मी म्हणेल ऍव्हरेज 10 ची सरासरी एका ओव्हर मध्ये असणं हे हाती घ्यावे लागणार आहे. धावा जेएमपी टीम विचारात देखील ठेवत आहे, परंतु लाख चाहने वालों से अच्छा एक निभाने वाला आज साहिल सकपाळ मैदानाच्या आतमध्ये ते कार्य करत आहे. गोलंदाजांसाठी मी म्हणेल एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. ज्ञानेश्वर सकपाळ पहिला चेंडू खेळले, निर्धाव पाहायला मिळाला. 28 धावा, 6 चेंडू आहेत. यंगस्टर गोलंदाज, या गोलंदाजाचं देखील नाव आवर्जून घेतलं जाणार आहे. कमी वयामध्ये करणने जे कार्य केलंय संघासाठी, नाईट टुर्नामेंट आपण पाहिली असेल, सावरोली येथे देखील या गोलंदाजाने चांगली किमया दाखवली आहे. आणि डेथ ओव्हर मध्ये तो आता कमी वयामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बनलाय. टीम उमसाई खिरकंडी संघाचा सिंगल इथून साहिल सकपाळला स्ट्रायकर एनकडे आणण्याचं कार्य केलं जात आहे. ज्ञानेश्वर सकपाळ देखील बराच कालावधी क्रिकेटसाठी योगदान देणारा खेळाडू आहे जेएमपी वासोडे संघाचा, परंतु या घडीला त्याने ओळखलं साहिल सकपाळच्या फलंदाजीतून धाबा येत आहेत. स्ट्रायकर एनकडे आणण्याचं कार्य केलं. 29 धाबा जेएमपी वासोडे टीमच्या खात्यामध्ये. खराब चेंडू आहे, चाललाय चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. प्रेशर बनवणारा षटकार, गोलंदाजावरती मानसिक दबाव बनवणारा षटकार. सर, ज्या भगव्याचं नाव घेतलं जातं तोच भगवा तुम्हाला समोर दिसतोय, महाराजांच्या स्वरूपात फडकतोय. नेक्स्ट मॅच राजे आराव टीम व्हीएमपी तांबी, दोन्ही टीम्स कॅप्टन सज्ज राहा. नाणेफेक करणार आहोत आपण इनिंग ब्रेक मध्ये. या षटकाराने थोडीशी मीटिंग करण्यास भाग पडलं उमसाई खिरकंडी संघ. इथे खतरा बनेल, संकट ओढावलंय, धोक्याची घंटा, परंतु नशिबाची साथ. ज्ञानेश्वर सकपाळ वेळेला युटर्न मारला. पस्तीस रन्स स्कोर कार्ड मध्ये आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. डेथ ओव्हर मध्ये एका चेंडूवरती मी म्हणेल संधी दिली फलंदाजाला, परंतु नेक्स्ट बॉल पाहू शकाल कमबॅक करू देणारा टीम करिता मी म्हणेल मोकळा श्वास मिळालाय. हा देखील चेंडू निघून चाललाय, केवळ चाललाय इथे गोलंदाज आणि यष्टिरक्षकाचा खेळ. निर्धाव चेंडू, आणखीन एका चेंडूवरती धाव रोखण्यामध्ये यश मिळालंय. केवळ या ओव्हरची सुरुवात सिंगल, त्यानंतर षटकार आला, परंतु जणू काही आता बेड्या ठोकण्याचं काम आहे ओव्हर मध्ये. करण जाधवच्या माध्यमातून साहिल सकपाळने प्रेशर बनवलाय, परंतु आता प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय करण याने. पुढे चेंडू ऑन दी ड्राइव्ह खेळलेत, पाहू शकाल कॉपीबुक स्टाईलने चेंडू निघून चाललाय. असं वाटलं की क्षेत्ररक्षकांना संधी आहे, परंतु संधी ही खऱ्या अर्थानं मिळत राहते, परंतु त्या संधीला सोन्यामध्ये रूपांतर करायचंय की चांदीमध्ये रूपांतर करायचंय हे पाहिलं जातं. आणि ही संधी होती जरूर क्षेत्ररक्षकाला धावा रोखण्याची, कारण की चेंडू मागे ज्या पद्धतीने एलिव्हेशन हवं होतं त्या पद्धतीने एलिव्हेशन नव्हतं, परंतु चेंडू निघून गेला. 4 धाबे करिता चौकार. धाफलकामध्ये 39 अंक. लास्ट बॉल फक्त आणि फक्त दिशा देण्याचं कार्य आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने काय केलंय इथे देखील संधी दिली फलंदाजाला. दुहेरी अंकापासून 3ऱ्या अंकापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
या चेंडू मागे किती धावा मिळाल्या तर 3 धावा मिळाल्या आहेत आणि सोबतीनं चौथ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी, परंतु 42 धावा गाठल्या जात आहेत. नेक्स्ट इनिंग मध्ये 43 धाव्यांचा पाठलाग सुरू होणार आहे. ओमसाई खिरकंडी संघाकरिता या 43 धावेची आवश्यकता राहणार आहे. नेक्स्ट मॅच वडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री मुकुंदजी सकपाळ देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. 43 धाव्यांचा पाठलाग आहे आणि मुकुंदजी सकपाळ यांना मी विनंती करेल की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता आमच्या टॉस का बॉस मध्ये आमच्या सोबत सहभागी व्हावं. आणि कॅप्टन राजा आराव संघाचा कर्णधार मी विनंती करेल आपण यावं नाणेफेकी कक्षामध्ये. राजा आराव टीम आपला कर्णधार. राजे आराव संघ कर्णधार हवा आहे आम्हाला. यानंतर आपण पॅनलाइज होऊ शकता. मी विनंती करेल आमच्या मान्यवरांना सन्मान्य श्री मुकुंदजी सकपाळ साहेबांना की आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅच VMP तांबी टीम कॅप्टन, त्यासोबतीने राजे आराव टीम कॅप्टन पाहू शकाल आपण. आणि थोड्याच वेळामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. राजे आराव विपक्ष VMP तांबी नाणेफेकी कक्षामध्ये. नाणेफेक हेड्स और टेल आणि नाणेफेकीचा कौल राजे आराव संघाच्या बाजूने आहे. सन्माननीय साहेबांचं आपण स्वागत देखील करीत आहोत. मुकुंदजी सकपाळ यांचं स्वागत, महेशजी महाराजजी. जय भवानी मित्रमंडळाने केलेली ही खऱ्या अर्थाने मी म्हणेल चांगली भूमिका आहे, जिथे आपल्या सगळ्या संघांची असोसिएशन मधल्या सगळ्या संघांची नावं टॉस का बॉस मध्ये आपण पाहू शकाल झळकत आहेत. राजा राव संघ निर्णय आपला पोहोचवा. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली. मिलिंदजी कदम पहिल्या बॉल पासून आपण इथे होतात. सुरुवात कशी असू द्या, परंतु क्रिकेट मध्ये शेवट पाहिला जातोय आणि या इनिंग मध्ये 43 धावा. यकीनन देखा जाएगा, दम थम लगाना पड़ेगा दोनों टीम को. आपने कहा था कि सुबह की टाइम, सुबह का जो डू फैक्टर होता है वो इस ग्राउंड के ऊपर आपने बहुत बार देखा हुआ है, पर जेएमपी वासोटे बहुत ही बड़ा पहाड़ खड़ा किया है 42 रन्स का. वो पार करने के लिए वैसे ही रणनीति अपनानी पड़ेगी खिरकंडी टीम को. साहिल जैसा एक बल्लेबाज और एक यंग स्टार्स नीलेश. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर्णधार जेएमपी वासोडे संघ पाहू शकाल. विनीत सकपाळच्या हाती सुपूर्द केलेला चेंडू आहे आणि मॅन्डेटरी असणाऱ्या पॉवर प्ले मध्ये मी म्हणेल दिलेली सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे. सुरुवात इथे चांगली करावी लागेल. फलंदाजांना देखील स्वतःला सावरावं देखील लागणार आहे. सकाळचं थंड वातावरण आहे आणि देखा जाए तो क्रिकेट की भाषा में कहते हैं रणनीति नहीं अपनाओगे तो जीत नहीं पाओगे, रणनीति अपनानी पड़ेगी. वही रणनीति अपनाते हुए जेएमपी वासोटे विनी जैसे गेंदबाज को लाए हैं पावर प्ले के ओवर में. आप देखते होंगे मिड ऑफ में जो हमारे दोस्त अजय खड़े हैं, देखो शेर की दहाड़ चित्ते की चाल जैसे. वापस एक बार विनीत दिखाई लो.
बहुत ही खराब गेंद हो सकती है, अंपायर की तरफ देखना पड़ेगा कि किरण करते हुए वाइड करार देते हुए पहली ही गेंद वाइड। शेवटच्या बॉलवरती ज्या 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या त्यापैकी 1 धाव जणू काही कमी झाली पहिल्या बॉलवरती। विनीत सकपाळने अतिरिक्त जागा वापरण्याचा काम हवेमध्ये चेंडू आपण पाहू शकाल अशा कॅचेस निसटायला सुरुवात झाली तर मी म्हणेल रात्रीची झोप उडली नव्हती, आता उडवणार की काय फलंदाज याच्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। यकीनन सर बोलते हैं ना पकड़ो कैच जीतो मैच, और पहली गेंद पे कैच छोड़ दिया साहिल जैसे बल्लेबाज का, मतलब इसका खामसा भुगतना पड़ेगा क्योंकि साहिल जैसे बल्लेबाज को मौका आता कदाचित तो देखील चौक्याच्या पाठी धावेल, परंतु हा चेंडू पाहू शकाल गुडघ्याच्या खालून ज्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं आणि तो चेंडू सरळ यष्टिरक्षक प्रशांत सकपाळच्या हाती डॉट बॉल। यकीनन सर पहली गेंद वाइड डालने के बाद कमबैक कैसा होना चाहिए वो कमबैक दिखाते हुए विनीत साहिल जैसे बल्लेबाज को चकमा देते हुए 2 गेंदें डाल चुके, 1 रन खर्चा कर चुके हैं वाइड के रूप में। वापस एक बार बहुत ही शानदार दानिश फील्डिंग की तरफ से होते हुए दिखता है। पहले ही गणेश ने कैच छोड़ा, अपनी तारीफ की थी गणेश की, और उसके बाद ज्ञानेश्वर ने वही गलती करी। ज्ञानेश्वर सकपाळ मी म्हणेल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा पाहिलं आहे आणि प्रशांत सकपाळ विकेट किपिंग करत असताना ज्ञानेश्वर सकपाळ थोडासा सकाळी तो देखील सुस्ती दाखवतोय। ऑन साइडला खेळले, स्ट्रेट ऑन द विकेट चेंडू आलाय अजय सकपाळ कडे, परंतु रन्स मिलना रहे तिथे केवल आणि केवल सिंगल के साथ देखिए स्कोर कार्ड की बात रन जुड़ चुके जयपी वासोटे टीम के खिलाफ 4 रन 4 धाबा आहेत। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे आणि आता कदाचित क्षेत्ररक्षकांना वारंवार आता जागा बदलावी लागेल। यकीनन सर जब वीएमपी वासोड़े बैटिंग कर रहा था तभी भी यही हालत थी, 5 गेंदों के बाद 4 रन पे रोक दिया था। चार गेंद 4 रन, 4 गेंदों के बाद पहली वाइड, दूसरा बॉल डॉट, तीसरा बॉल डॉट, चौथे बॉल पे 2 रन और वापस एक बार एक बहुत ही शानदार यश शिंदे, एक बोलते हैं ना यंग स्टार्स जिसको कहा जाता है, यश का मैंने देखा था छक्का और रिवर्स स्वीप भी बहुत बढ़िया खेलते हैं। उनको ऐसे ही बल्लेबाज बदललाय, 18 चेंडू शिल्लक आहेत, सोबतीने 37 धावेची आवश्यकता आहे। आता मी म्हणेल सेकंड इनिंग मध्ये जो दबाव असतो ना, पहिल्या इनिंग मध्ये मेहनत जरूर केली, कमी धाव्यांवरती रोखण्यामध्ये जरूर पहिल्या दोन्ही ओव्हर मध्ये यश मिळालं, परंतु त्यानंतर दोन्ही ओव्हर वरती आक्रमण। यकीनन सर आपने देखा कि नीलेश सबकाल देखो अभी भी क्रिकेट खेल रहे हैं, बुआ हमारे दो बुआ के पीछे, और बता अनुभव वापर करताना पाहायला मिळत आहे। नितीन सकपाळ पाहू शकाल आपण शॉट फाइन लेग रीजन कडे देखो कमर पे हाथ देते हुए टीम को अजून एक नाव
आपल्याला पाहायला मिळालं असतं काशीनाथ बुवा सकपाळ, यकीनन परंतु यकीनन सर, काशीनाथ का नाम तो पूरे 36 में माहिर है। काशा बशा की जोड़ी लोग दूर, परंतु त्यांचा सुपुत्र आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। ज्या पद्धतीने आपण उज्ज्वल आणि नारायण जाधव यांची जोडी पाहिली असेल, पिता आणि पुत्र एकाच संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये। धीम्या गतीचा बॉल प्रशांत सकपाळच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑल ऑन द ग्राउंड दुसऱ्या धावेचा प्रयत्न। हा ना बघा, सकाळी ज्या पद्धतीने मी म्हणेल फिटनेस आहे म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरला जरूर, आता मेंटली देखील फिट ठेवावं लागणार आहे। कन्फ्युजन सगळ्यात मोठा खऱ्या अर्थाने मी म्हणेल दुविधेची गोष्ट आहे, जिथे एका दगडावरती पाय ठेवण्याचं कार्य करावं लागतं क्रिकेटमध्ये, 2 दगडावरती पाय ठेवण्याचं कार्य झालं आणि रन्स मिळाल्या उमसाई किरकंडी संघाला। 8 अंक गाठला जातोय, 8 आणि ही गाठ पाहू शकाल जयंपी वासोटे विरुद्ध उमसाई किरकंडी। साहिल कडे क्षमता आहे। या सीझन मध्ये आपण पाहिले पर्व 3 कोयना प्रीमियर लीग, यामध्ये एक मी म्हणेल कणखर कामगिरी केली साहिलने। यश त्यांना मिळालं नाही, ट्रॉफी उचलण्यापासून लांब राहिले, परंतु त्याच्या माध्यमातून झालेली फलंदाजी एक चांगला खेळ पाहायला मिळालाय आणि उमसाई खिरकंडी संघाने देखील त्याला सांगितलं सुरुवात तुझ्या बाजूने करणार, आम्ही तुला प्रारंभिक फलंदाजांमध्ये पाठवणार, परंतु अद्यापपर्यंत गोलंदाजांचं कौतुक केलं जाणार आहे कारण की रन्स कमी आहेत, परंतु रोखण्यामध्ये कमतरता दाखवत नाहीयेत। ही धावांसाठी धाव सुरू आहे आणि या धावा रोखण्यासाठी समर्थ असणारे क्षेत्ररक्षक, त्यांच्या विरोधामध्ये संधी घेणारे फलंदाज आहेत। गोलंदाजाच्या विरोधात फलंदाज तयार, धावा येणार की रोखल्या जाणार। स्विच केलं होतं स्वतःला, बॅट चेंडूचा ताळमेळ नाही, ही देखील महत्वाची गोष्ट आहे। ज्याने चेंडू मारलाय तो जिंकलाय, जो चेंडू हुकलाय तो मात्र हरलाय। यकीनन सर, इसको ही कहते हैं दुधारी तलवार। इस्तेमाल हुई तो सामने वाले की गर्दन, नहीं तो खुद की गर्दन। वापस एक बार प्रशांत, एक बोलते हैं ना एक्सपीरियंस गेंदबाज अपनी गेंदबाजी दिखाते हुए, वापस एक बार बहुत ही शानदार गेंद डाली थी, विकेट के दस्ताने में जाती हुई। टोटल टीम का स्कोर रुकता हुआ 9 रनों के ऊपर। 4 गेंदें फेंक चुके हैं प्रशांत और 9 रनों के ऊपर। फुग्यामध्ये यश को दिखाना पाहू शकाल आपण 9 धावेवरती आणि यकीनन सर, यकीनन 9 रन तो बन चुके हैं, पर अब एक जो बोलते कोयना क्रिकेट में जिसका बड़ा नाम है नीलेश, नाम तो सुना ही होगा। पहिला बायकर पहिला बायकर मॅन आणि नशीब खूप मोठं काढलं होतं, संधी खूप मोठी दिली होती संघाने यश याला, परंतु माघारी आला। जणू काही निलेश जाधवची आतुरता लागली होती या क्रीजला देखील आणि तो तयार झालाय। 9 धावा आहेत, इथून पुढे देखील धावांसाठी धाव आता खरी रंगत पाहायला मिळेल प्रशांत सकपाळ विरुद्ध निलेश जाधव। यकीनन सर, दिमाग के साथ दिमाग भिड़ने का अभी। वापस एक बार नीलेश ने इक्वेशन बदलणार, 12 चेंडू शिल्लक राहणार, 13 धावा जिथे जमा झाले तिथून 30 धावेची आवश्यकता। अर्थातच 6 बॉल मध्ये 15 रन्स रिक्वायर्ड राहणार आहेत आणि 12 चेंडू मागे 3 धावा, 30 धावा। महत्वाची ओव्हर आहे आणि महत्वाच्या ओव्हर मध्ये प्लॅनिंग चांगली झाली असं म्हणावी लागेल, कारण की ज्ञानेश्वर सकपाळ निर्णायक क्षणाला गोलंदाजी करण्याकरिता आलाय। इथून मॅच
अप्स एंड डाउन सांगणाऱ्या, दिल्ली किती लांब राहणाऱ्या. देखो श्याम मरागजे अपनी टीम को समझाते हुए, वो भी एक बोलते हैं ना बहुत बड़ी टीम है जो श्याम मरागजे पीछे समझा रहे दर्शकों को, वो भी श्याम सर की एक बड़ी टीम है. आप उधर गेंद सन्मान्य श्री विलासजी महाराज साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. पहिला चेंडू ओमसाई किरकंडी संघाकरिता षटकार. असलेल्या सर्व मान्यवरांनी स्टेजमध्ये येऊन बसून घ्यायचं आहे. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉल वरती षटकार टोकत सांगितलंय. मॅच मध्ये अजून देखील बरंच काही शिल्लक आहे आणि जोपर्यंत हे धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहणार आहेत तोपर्यंत धावांसाठी मी म्हणेल ओमसाई किरकंडी संघ मोठ्या अपेक्षा ठेवणार आहे. साहिलच्या बॅट मधून आलाय षटकार. ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये आक्रमण. दुसरा बॉल ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल मिड विकेट रिजन कडे डीप मध्ये पूर्णपणे मी म्हणेल ऑन साइडला बरगस्त करण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर सकपाळने काटेकोरपणाने क्षेत्ररक्षण सजवलंय परंतु त्यांना देखील विचार करण्यास भाग पडलं जिथे मात्र क्षेत्ररक्षकांना बनवलं होतं प्रेक्षक. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड टोटल 20 अंकामध्ये पदार्पण करताना आणि इथून पुढे 10 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा हवेमध्ये. मिसक्यू प्रशांत सकपाळ संधी देणार काय परंतु नितीन सकपाळ यांच्या हाती हा चेंडू आहे आणि विकेटचं नुकसान आहे. एक महत्वाचं विकेट म्हणेल या क्रुशल मुवमेंट मध्ये लूज झाला आहे टीम ओमसाई किरकंडी संघाचा. जान बाकी आहे. नितीन सकपाळ चांगली कॅच. करेल आणि कृष्णा जाधव. एक वादळ गेल्यानंतर दुसरं वादळ गोंगावत येणार जरूर आहे परंतु वादळाला शांत करण्याची ताकद दाखवली. ज्ञानेश्वर सकपाळने चकवण्याचं काम केलंय. इक्वेशन बदललं जात आहे. 9 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. धीम्या गतीचा लेग कटर बॉल मामा बनवण्याचं काम गोलंदाजाने कृष्णा जाधवच्या विरोधात फेकलेला. गिरकी घेणारा वळण घेणारा चेंडू सरळ एक शिक्षकाच्या हाती. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्याचसोबत हिने 23 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावा. एअर स्ट्राईक करावी लागेल. आता धावांची आवश्यकता आहे. हवेमधून चेंडूला स्वार केलाय प्रशांत सकपाळ. चेंडू खाली आणि सोबत हिनं माघारी कृष्णा जाधव. ग्रुप ग्रामपंचायत वडवळचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री किरणजी सकपाळ आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपणास देखील विनंती करत आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. सचिन जाधव विनायक नंबर पाहू शकाल आपण 5 क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जवळपास या ओव्हर मध्ये आता 7 धावा आल्या जिथून पुढे 7च चेंडू हाती राहणार आहेत. ओमसाई किरकंडी संघाच्या हाती 7 चेंडू आहेत त्यामध्ये 23 धावेची आवश्यकता.
एका षटकारानंतर जणू काही शांत झालेली फलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आहेत. क्रुशल मुवमेंट वरची ओव्हर होती आणि ज्ञानेश्वर सकपाळ क्रमांक 3 वरती गोलंदाजी करीत असताना मॅच मध्ये आता 6 चेंडू शिल्लक ठेवले आहेत. त्या धावा 23 धावा जमा करायच्या आहेत. साहिल सुरुवात करण्याकरिता तो आला. प्रारंभिक फलंदाजांची जोडी त्यापैकी एक फलंदाज माघारी गेलाय, परंतु ज्याने या मॅच मध्ये सुरुवात केली धावांसाठी तोच फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. या 6 चेंडू मागे 23 धावेची आवश्यकता आणि ही जिम्मेदारी मी म्हणेल संधी त्यावरून मोठी जिम्मेदारी आहे. 6 चेंडू मागे 23 धावा. सकाळचं सत्र आहे. अधिकच्या धावा आल्या शेवटच्या काही 2 ओव्हर आपण ज्या पहिल्या इनिंग मध्ये, आणि मी म्हणेल ही श्रीमंती राखून ठेवली आहे या शेवटच्या गोलंदाजाकरिता. मॅच काही संपली नाहीये, परंतु अजून देखील 6 चेंडूंमध्ये दडलेले रहस्य काही उलगडता येणार नाहीये. वाट पाहावी लागणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. चला अधिक वेळ घेतात जेएमपी टीम. अंपायर चलिए विदाउट टाइम पास मॅच स्टार्ट. 6 चेंडू आणि ही जिम्मेदारी फलंदाजांवरती देखील आहे आणि गोलंदाजीची जिम्मेदारी गौरव सकपाळ. 6 चेंडू 23 धावा आहेत. यार धावा खूप महत्वाच्या होत्या जिथे रोखण्यामध्ये यश मिळालं या 3ऱ्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 23 धावा. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागणार आहे. पहिलाच बॉल हवेमधून उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकार. शंका फुंकण्याचं काम झालंय. आव्हानाप्रती आता स्वतःला झोकून देण्याचं काम सुरू केलंय. साहिल जाधवच्या बॅट मधून 4 धावा येताच बघू शकाल 5 चेंडू आणि शिल्लक राहिलेल्या 19 धावा देखील सोप्या वाटू लागल्यात. खिरकंडी संघाचे सगळे समर्थक आता उभे झाले असणार आहेत, कारण की हा फलंदाज असा आहे की ज्याच्याकडून अपेक्षा केल्या जाऊ शकतात मोठ्या फटक्यांसाठी. त्याची ओळख त्यांनी नवीन निर्माण केली आहे आणि त्याच मोठ्या फटक्यांची मोठ्या नंबरची आवश्यकता टीम खिरकंडी संघाला. हा देखील चेंडू निघालाय प्रशांत सकपाळ तिथे, परंतु चेंडू मागे घडलेले ही चूक आहे. अजून देखील क्रीज मध्ये थांबून ठेवला आहे साहिल जाधव याला. हातून ही कॅच निसटली आहे. प्रेशर वाल्या मॅच मध्ये 2 रन्स देखील मिळालेत. आशीर्वाद देण्याचं कार्य झालंय. आशीर्वाद मिळाला. इथून पुढे आशीर्वाद कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे. जिथे मात्र आता इक्वेशन 4 चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे. अर्थातच 3 चेंडू सरळ सीमा रेखेच्या बाहेर टोकावे लागणार आहेत. एका हाती खऱ्या अर्थाने किल्ला लढवण्याचं कार्य जणू काही सुरू आहे. साहिल जाधव मैदानामध्ये सज्ज झालाय. मोठ्या फटक्यांची आतुरता. गौरव सकपाळच्या विरोधामध्ये धावा जमवण्याचा त्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा चेंडू आहे. बोटे फिरवली गेली, परंतु चाललाय अतिरिक्त जागा वापरत चेंडू अवांतर एक्स्ट्रा रन देणारा, थोडासा सुख देणारा खिरकंडी संघाला, जिथे मात्र 4 चेंडू आणि 16 धावा शिल्लक राहणार आहेत. 27 धावा गाठल्या जात आहेत. धीम्या गतीचा चेंडू आहे. इथून पुढे पाहू शकाल शॉट फाईन लेग रिझनकडे सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावा लागेल. ही दुसरी धाव मिळणार की रोखली जाणार, परंतु जवळपास कॉम्प्रोमाइज झालेला विकेट. सिंगल रन मिळेल. सिंगलच्या बरोबरीने 28 धावा, 15 धावेची आवश्यकता. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरित 3 चेंडू मागे 15 धावेची आवश्यकता आहे. 15 नंबर गोळा करायचा आता. इथपर्यंत मजल मारली आहे आणि या 15 धाव्यांचा पाठलाग. एका हाती किल्ला कशाला लढवणं कशाला म्हटलं जातं हे पाहायला मिळत आहे. आणि या 3 चेंडू मागे 15 धावा अजून देखील धाकधूक दोन्ही बाजूने लागून राहिली आहे, कारण की एक मोठा फटका पुनश्च एकदा कमबॅक खिरकंडी संघासाठी आणि एक निर्धाव चेंडू. तिथून मात्र रस्ता मोकळा होणार आहे. खोपोली पेन रस्ता कोणाच्या बाजूने जाणार आहे पाहावं लागणार आहे.
या चेंडूच्या बरोबरीने जवळपास भूमिका स्पष्ट झाली आहे. गोलंदाजाने देखील सांगितलंय आता मला फक्त आणि फक्त या कुलपाला आता ती चावी लावायची आणि माझ्या खिशामध्ये चावी फक्त रोखून ठेवायची आहे. एक पाऊल आता पुढे घेऊन जाण्यासाठी संघाला इथे मात्र मला आणखीन हे 2 चेंडू देखील चांगले फेकावे लागणार आहेत. गौरव सकपाळ, एक काळ या गोलंदाजाने याच मैदानामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आणि आज मैदानामध्ये पुनश्च एकदा त्याच्या नावाचा डंका वाजवताना शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. बऱ्याचशा धावा हव्यात, अर्थातच 15 धावा हव्या आहेत आणि मी म्हणेल मोठा सकाळच्या सत्रामध्ये विजय मिळवण्यापासून एक चेंडू केवळ शिल्लक राहिला. JMP वासोटे संघाकरिता गौरव सकपाळ निघाला आणि या चेंडूच्या सांगतेनंतर विजय संपादित करीत असताना JMP वासोटे संघ अभिनंदन आहे विजेत्यांचं. पराभूत झालेला संघ